पुढची बातमी आपण पाहूयात। नागपूरसह संपूर्ण विदर्भामध्ये पावसानं दडी मारली आहे। पावसानं दडी मारल्यानं तापमानामध्ये देखील आता कमालीची वाढ होते। नागपूर विदर्भातील सर्वाधिक उष्ण शहर ठरलेलं आहे, तर शेती पिकांना देखील याचा फटका बसण्याची शक्यता आहे। तर या सगळ्या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तेजस मोहतोरे यांनी। पाहूयात। गेल्या 20 दिवसापासून नागपूरसह विदर्भात जे आहे पावसाने दडी मारलेली आहे आणि आता उष्णतेमध्ये सुद्धा जे आहे ते वाढ होऊ लागलेली आहे। एकूणच जर बघितलं असेल तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून जे आहे पावसाने जे आहे ते एका अर्थानं दडी मारलेली आहे। जुलैच्या शेवटच्या आठवड्यात जे आहे ते चांगलाच पाऊस जे आहे ते विदर्भात पडलं। मात्र आता जर बघितलं असेल तर मागील 20 दिवसापासून जे आहे पावसाने दडी मारल्याने आता तापमानामध्ये चांगलीच वाढ झालेली आहे। काल जे आहे नागपूरचे तापमान जे आहे 33.2 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले, म्हणजे मागील 24 तासात जे आहे तापमानात तब्बल 3.8 अंश सेल्सिअस वाढ झाली आहे। एकूणच जर बघितलं असेल तर वातावरणात सुद्धा जे आहे ते मोठा बदल झालेला आहे। या संपूर्ण पावसाच्या खंडाचा फटका जे आहे ते आता शेती पिकांवर होणार आहे। यासोबत शेतकरी जे आहे ते याच्यात चिंता सुद्धा वाढलेली आहे। एकूण जर बघितलं असेल तर या संपूर्ण ऑगस्ट महिन्यात जे आहे ते पिकांना जे आहे ते आवश्यक पाणी लागत असतो, मात्र पावसाने खंड दिल्यामुळे एकूणच जे आहे ते शेतकऱ्यांना फटका सुद्धा बसणार आहे। काही दिवस जे आहे ते पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता जी आहे ते हवामान खात्याने एका अर्थानं व्यक्त केली आणि त्यामुळे जे आहे ते शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केलेली आहे। विदर्भात बघितलं असेल तर कापूस असेल, सोयाबीन असेल, तूर असेल अशा शेती जे पिकं जे आहे ते घेतले जातात, मात्र एकूणच जे आहे ते आवश्यक असलेल्या पिकांना पाणी आहे, मात्र गेल्या काही दिवसापासून पावसाने खंड दिलेला आहे। ऑगस्टच्या आता शेवट सुरू आहे, मात्र असं असताना जर पावसाने खंड दिल्याने एकूणच जे आहे ते शेतकरी राजामध्ये जे आहे ते चिंतेचे वातावरण जे आहे सध्या पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मोहतोरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।